आम्ही रेडी झालो आहे बाहेर जायला. आम्ही चाललोय जेजुरी. गुड मॉर्निंग गाईज. बाय द वे ते 6:45 झालेत आहे. 7 वाजायला 10 मिनिटं आहे. ही रेडी आहे इकडे. ह्याला झोप येते पण ह्याला 2 बॅगी उचलायचीच आहे. इकडे जय आहे, तिकडे मम्मी आहे. ही माझी बॅग रेडी आहे. आता ह्याला बाहेर काढूया गाईज. चला गाईज लेट्स गो बाहेर. हा बाबा चला हे तुम्ही बघू शकता. आणि इथे या दोघांचं टाइमपास चालू आहे. दाखव कधीपासून. तर गाईज आम्ही आता निघतो आहे. आमची 8 कितीची तरी ट्रेन आहे. आम्ही पहिला जाणार आहे इकडून कार स्टेशन, तिथून मग आमची ट्रेन आहे. मग आमची ट्रेन आम्हाला विटीला पोचवेल आणि मग तिथून आमची जेजुरीची ट्रेन आहे. जाऊया गाईज. कसली एक्सप्रेस? कोहिना एक्सप्रेस. तर जाऊया गाईज. तर गाईज तुम्ही बघू शकता आम्ही ट्रेन मध्ये आता. आणि फुल ट्रेन सध्या तर खाली आहे. ओ हाय हाय ओळखलं की नाही? 2 प्लेट लॉलीपॉप. अरे असंच तुम्हाला नाही दिसली मग मी. तर गाईज आम्ही इथे आमची हे शोधतोय ट्रेन, सॉरी सीट शोधतोय. ही तर काय काम करत नाही. बरं नाही एसी ट्रे मगाशी ना बस सारखी ट्रेन होती बोलती इकडे आहे. मगाशी दाखवा. तर ऐक ना मी ऐकर डायरेक्ट झोपायलाच येते इकडे. आता काय फायदा दिसली तू झोपताय. आम्ही बघा विशू मला पायाकडनं ठुसकते की माझा कार्ड. ठीक आहे गाईस. तर मी आता ट्रेन मध्ये बसलोय. सगळे बॉयज गेलेत नाश्ता करायला. आम्ही बोललोय आम्हाला वडापाव. बाकी ट्रेन मध्ये येतच असतात ना वडापाव चाय. तर त्यांच्याकडनं मी घेईन. हे मिनी उडवलं राह पहिला. आई गाईज आमची फायनल ट्रेन डोकल्याने बघितलं पण नाही आणि बोलते डोकल्याला बाय करते. पण बघा विशू इथे दीप्ती नंतर मम्मी भाऊजी उघडे चिराग आणि गाडी आणि इग्नोर करा. नाही इग्नोर बाकीच्यांना इग्नोर. फायनली आम्ही पोहोचलो आणि इथे एवढा कचऱ्यासारखा लोक आहे ना का जेजुरी जायला की मी याच्याकडे द्या. तर गाईस फायनली लेट्स गो. ही आमची ट्रेन होती जी आता सुटली आहे. तर त्याला बाय बाय करूया. आणि ही आमची सगळी माणसं आता रिक्षात बसतोय आणि आता आम्ही चाललोय आमच्या वाड्यात. तर येस लेट्स गो. इथे बघा आमचा रूम आहे. हिला बघ ही आमचं रूम. ती खायची पिशवी आहे. आम्ही आता चिंतामामा लोक वरती येतील मग आम्ही खायला बसू. तुम्हाला बघा बरी नाही दिसत पण ठीक आहे ना हँडल. ही बघा झाडू मारते. मार नीट मार नीट झाडू मार विशू. नीट झाडू मार. बघू शकता इथे रोटी आहे. याच्या इथे आहे सॉरी बागडा आहे. आणि हे खुप्याचं आंबट आहे शाळेची. हे बघा विशू भाऊजी. विशू कुठे भाजी आहे? ही भाजी आहे. अच्छा ओके. तर ही आहे गवारीची भाजी. इथे मम्मी इथे दिप्पी आहे. आणि आता आम्ही जेवायला बसतोय गाईस. तर तुम्हाला जेवण बिवून भेटू. आम्ही जेवण मग तसेच फ्रेश होऊ आंघोळ वगैरे घेऊन जाऊ पठारावर. तर आज खूप हॅक्टिक डे आहे गाईस. स्टे ट्यून. गाईस आम्ही सोनू लोकांना भेटायला आलोय. चला जाऊया. सरप्राईज देऊया. याला बघा. हॅलो. चला एक इतक्याच आहे. कसा सेकंड रूम ना तो पहिला होता तोच. चला झोपलेत सगळे. थांब
काय पैसे दिले तर किती ओव्हर करतोय बाबू. बोल लवकर बोल. हो वाव केवढं ओव्हर ऍक्टिंग केलीस ना. भेटायला तर गेलेलो पण हे लोक सगळे झोपलेले. आम्हाला ये दोघं भेटले दुर्वी प्रलव. ते पण आमच्याच इथे आहे वाड्यात राहायला. तर आम्ही आता जात आहे सगळे कारण आम्हाला तयार होऊन जायचं आहे पठारावर. किल्ल्यात मी उद्या सकाळी जाणार. तो दिसेल तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि आताचा ब्लॉग पठारावरचा असेल तर स्टे ट्यून. आणि आता आम्ही घरी जाऊ थोड्या वेळात तयार होऊ आणि मग जाऊ पठारावर. तर येस तेव्हाच भेटू गाईज. आणि जे लोक झोपलेले तर ह्यांना मे बी रात्री भेटू. हां बाबा चालेल बट दाखव. गाईज आम्ही मस्तपैकी रेडी झालोय. तुम्ही बघू शकता आउटफिट चेक. आणि आता आम्ही चाललो पठारावर. तर येस इथे बघा इशू मम्मी हे लोक पण आहे. येस आता ना इकडे पाय पडणार आणि मग त्याच्यानंतर आम्ही जाणार पठारावर. तर गाईज लेट्स गो. आता किती वाजले ते 5:17. तर आता झालं काय 5:17. बघूया आम्ही किती वाजता पठारावर वरती पोचतो अँड खालती येतो. काय सीन कसं सीन सगळं सांगतो तुम्हाला. स्टे ट्यून गाईज. फायनली पठार चढतोय. मम्मी लोक पुढे आम्ही पाठी आहे कारण आम्ही पाण्याची बॉटल घेत होतो. यांना बघा जुडवा जोडी. ओके करा. हॅलो गाईज बोला. मी हाय देते ती करायला पण ठीक आहे चला गाईज जाऊया. हॅलो गाईज हे निशूचे फ्रेंड्स आले. हॅलो निशूचे फ्रेंड्स आहेत. थांबले एक एक करून. या ग्रुपनी येतात आहे. मम्मी बाबा निशूचे फ्रेंड. निशू ए मम्मी गाईज निशूचे फ्रेंड्स केवढे आहे. निशूचे फ्रेंड्स मम्मी गाईज ए बाबा बाबा ए चित्ता. तर गाईज आता पुढे इथे भानूचं देवस्थान आहे. मी तुम्हाला दाखवते. भानूचं देवस्थान होतं तिकडे पाय पडून झालंय. आता थोड्याच मिनिटांनी दिवसांनी बोलणार होती मी. तर आता थोड्याच मिनिटात येईल आपला देऊळ पण. तर येस लेट्स गो. माझा हात पकडते ही आणि मला काय बोलले मी ते चाल ना फटफट. अरे तू माझा हात पकडलाय ना तुला समजलं पाहिजे. आम्ही एवढे थकलोय की मी सांगू नाही शकत. पण आता असू दे चला गाईस. हिला बघा हिचा फोटो पाहिजे हिला. ओके ते ही सिनरी बघा आणि ते बघा हे लवकरच येणार आहे. जय मल्हार. अच्छा
वरून अभिषेकासाठी चाललोय आणि पुढे अभिषेकचा व्हिडिओ नाही भेटणार, म्हणून मग आम्ही इकडेच व्हिडिओ स्टॉप करतो. तुम्हाला थोड्या वेळात भेटू, कारण पुढे अभिषेक हा भेटला तर काढू, पण नाही भेटला तर आय कांट से इट. तर येस, अनएक्सपेक्टेड पाऊस चालू झालाय, तुम्ही बघू शकता. कोणी सोचलं नसेल की आता पाऊस येणार. डिसेंबरमध्ये एवढा थंड पाऊस आहे ना. तिथे बघा तू बघितलास किती जोरात पाऊस आला आणि आमचा अभिषेक खूप मस्तपैकी झाला. खूप मस्त अभिषेक झाला आणि सगळं होऊन आम्ही जस्ट बाहेर निघतोय तेवढ्यात पाऊस. तर आता काय नाही करू शकत, ते मिरॅकल होतं अचानक पाऊस. पण पाऊस एवढा थंड आहे की आम्ही बोलू नाही शकत. तर आता आम्ही चालू खालती असती उतरू नाही तर पण देश नाही. तर गाईज आता आम्ही इथे चाय पिऊ बघतो आणि तू गर्दी बघा, माणसांची गर्दी बघा, पाऊस आलाय म्हणून. तर आता आम्ही जातो खालती आणि मी तुम्हाला डायरेक्ट घरी भेटतो. ते ना याला इग्नोर करा, मी आईस्क्रीम खाल्ली आणि आम्ही या केक स्टोअरमध्ये आलो आहे मस्त लावा केक खायला. इथे बघा दिप्पीने खिलवलं आहे विशूला आणि मला. मी आईस्क्रीम खाल्ली आणि आता जय मला बर्गर खिलवतोय. पण जयचं असं म्हणणं आहे की घरी जाऊन दे. जे मी तुला देऊ पैसे घरी जाऊन, नको ना. चालेल मग जय मला बर्गर. हे बघा बर्गर कोणी, तू काय खिलवलं? ही दिप्पीने खिलवली. तर काहीच दिप्पीकडनं आणि जयकडनं मला बर्गरची ट्रीट होती. किती वाजले तर दिप्पी रात्रीचे 11 वाजले तर आम्ही इथे बर्गर खायला आलो. रात्रीचे 11 वाजले आहे आणि इथे बर्गर खातोय आम्ही तिघं मिळून. तर येस गाईस, आपण आता सगळे इथे बर्गर आणि लावा केक खाऊया आणि मग घरी जाऊया.